तुम्हाला सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी डाळ तांदूळ न भिजवता झटपट आणि पौष्टिक असा डोसा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अजिबात डाळ तांदूळ न भिजवता झटपट आणि अतिशय पौष्टिक असा डोसा। हा डोसा तुम्ही घरी अचानक पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। अगदी झटपट फक्त 15 मिनिटांमध्ये डोसा आणि चटणी बनवून तयार होते। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी एवढा रवा टाकून घेतलेला आहे। पाव वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी पोहे सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढी साखर टाकून सगळे साहित्य मिक्सरला अगदी बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता सगळे साहित्य मिक्सरला छान असे फिरवल्यानंतर आपला डोसा प्रीमिक्स बनवून तयार झालेला आहे। आता हे इन्स्टंट डोसा प्रीमिक्स हवाबंद डब्यामध्ये 15 दिवस आरामात टिकते। अशा पद्धतीने जर डोसा प्रीमिक्स बनवून ठेवलं तर पाहिजे तेव्हा याचे डोसे आपण बनवू शकतो। त्यानंतर इथे बघा मी 1 ते 1.5 चमचा एवढं कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला या प्रीमिक्समध्ये किंवा या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे डोसे छान हलके आणि कुरकुरीत बनून तयार होतात। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचा डोशाप्रमाणे छान सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। या बॅटरमध्ये आपल्याला एकही गाठ किंवा गुठळी ठेवायची नाही आहे। अगदी स्मूथ असं बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू लागेल तसं पाणी यामध्ये टाकून घेत मी अगदी छान स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तयार झालेलं हे डोस्याचं बॅटर आपल्याला साधारण 10 मिनिटासाठी तरी मुरत ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे। तर रवा छान असा मुरण्यासाठी आपल्याला साधारण 10 मिनिट तरी एवढा वेळ लागतो। आता हे डोसा बॅटर फर्मेंट होईपर्यंत आपण झटपट अशी डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया। त्यासाठी इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 चमचे एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। थोड्याशा फुटाण्याच्या डाळ्या टाकलेल्या आहेत। डाळ्यांमुळे चटणीला छान अशी बाइंडिंग येते। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि 2 आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, साखर आणि थोडेसे जिरे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न टाकता अशीच ही चटणी मी मिक्सरला छान अशी फिरवून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाव वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि अगदी बारीक अशी ही चटणी मी मिक्सरला परत छान अशी फिरवून घेतलेली आहे। डोशासोबत खाण्यासाठी झटपट चटणी बनवायची असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा। इडली डोशासोबत खाण्यासाठी ही चटणी चवीला खूप छान लागते आणि अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। आता तयार झालेली ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि या चटणीसाठी आपल्याला छान खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणीसाठी इथे बघा मी तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे मोहरी तेलामध्ये छान असे तळतळल्यानंतर यामध्ये 1 लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि ही खमंग कडकडीत अशी फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशी ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तर बनवून तयार होतेच, पण खायला सुद्धा अप्रतिम अशी लागते। चला तर चटणी बनवून होईपर्यंत इथं आपलं बॅटर सुद्धा छान असं मुरलेलं आहे। तर तुम्ही यामध्ये रवा बघू शकता छान असा फुललेला आहे। परत आपल्याला हे बॅटर छान असं एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये फक्त 2 चिमूट एवढा आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता सोड्याऐवजी इनोचा वापर केला तरी सुद्धा चालेल। सोड्यावरती अगदी चमचाभर एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा व्यवस्थित असा या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता अजिबात वेळ न घालवता लगेचच आपल्याला याचे डोसे बनवायला घ्यायचे आहेत। डोसे बनवण्यासाठी इथे मी डोसा पॅन छान असा गरम करून घेतला। गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि 2 पडी एवढं बॅटर डोसा पॅनवरती टाकून छान असा याचा आपल्याला गोलाकार डोसा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी छान असा डोसा तव्यावरती पसरून घेतलेला आहे। आता यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती हा डोसा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा डोसा पाहिल्यानंतर कोणीही ओळखू शकणार नाही की हा डाळ तांदूळ न भिजवता बनवलेला डोसा आहे। डाळ तांदूळाच्या डोशाप्रमाणेच हा डोसा सुद्धा चवीला खूप छान लागतो। कधीतरी डोसे खाण्याची इच्छा झाली तर बाहेरून डोसे आणण्यापेक्षा घरच्या घरी माझ्या या पद्धतीने झटपट असे हे 15 मिनिटात बनणारे डोसे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। डोसा तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे डोस्याला, अतिशय जाळीदार तसेच छान मस्त कुरकुरीत असा हा डोसा बनतो। तसेच या डोस्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पीठं वापरलेली आहे, त्यामुळे हा डोसा अतिशय पौष्टिक असा बनवून तयार होतो।
चला तर मग इन्स्टंट असा डोसा बनवण्याची तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.